सात फेरे अग्नीच्या साक्षीने भाग 17 मागील भागात. ते काही नाही. मी आता हे घर सोडून जात आहे. केतकीने रागात बॅग भरायला घेतली. हातात जे येईल ते ती रागाच्या भरात बॅगमध्ये टाकत होती. सागर मात्र हताश होऊन तिला पाहत होता. केतकीने बॅग भरली आणि रागाच्या भरात ती दरवाजाच्या दिशेने निघाली. नीता आणि रमेश दोघेही एकमेकांकडे पाहून हसत होते आणि सागर आणि केतकीचं भांडण पाहून खुश होत होते. आता पुढे. इकडे केतकी दरवाजाजवळ जाऊन उभी होती. किती स्वप्न पाहिली होती तिने तिच्या आयुष्याची, पण सगळं काळासोबत बदललं होतं. आजपर्यंत ती याच आशेवर जगत होती की आपला नवरा निर्व्यसनी आहे. का केलं सागर तुम्ही असं? का वागलात माझ्याशी असं? का तोडलात तुम्ही माझा विश्वास? तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत ड्रिंक करताना माझी आठवण नाही का आली सागर? मित्रांच्या पुढे मला दिलेल्या वचनांची, आपल्या गोड नात्याची काहीच किंमत नाही का? केतकीचे डोळे पाण्याने तुडुंब भरले होते. शेवटी ज्या गोष्टीची भीती होती तेच घडले होते. मीच मूर्ख होते सागर. तुमच्याशी विश्वास ठेवला मी. नाहीतरी नीता बहिणीने मला सर्व खरं सांगितलंच होतं. पण मला भुरळ पडली होती तुमची. पण थँक तुम्ही सावध केलं मला. आता माझा तुमच्यावर कधीच विश्वास बसणार नाही सागर. खोटारडे आहात तुम्ही. अशा माणसाला माझ्या आयुष्यात कसलीच जागा नाही. तिने पुन्हा एकदा घृणी नजर केली आणि दरवाजातून तिची पावलं खोलीबाहेर पडणार तोच तिच्या पदराला उघड जाणवली. तिची पावलं जाग्यावर थांबली, पण तिने नजर मागे केली नाही. केतकी थांब. सागरने तिच्या जवळ जाऊन तिच्या हाताला पकडलं आणि दार घट्ट लावून तिला रूममध्येच बेडवर बसवलं. तिला खरं तर 1 मिनिटही आता त्याच्यासमोर थांबायचं नव्हतं, पण तो खूप गयावया करत होता. शेवटी प्रेम होतं तिचं त्याच्यावर. त्याला अशा अवस्थेत पाहायची सवय नव्हती तिला. मी चुकलो केतकी. मी वाईट आहे. मी खरंच चुकलो गं. तुझ्या भावनेसोबत खेळलो मी. तू मला मार, हाण, पर प्लीज असं बॅग घेऊन मला असं अर्ध्या वाटेवर सोडून जाऊ नकोस. असे बोलत सागर आता तिचे हात हातात घेऊन विनवू लागला. तो त्याच्या गुडघ्यावर बसून तिला मिठी मारून रडत होता. त्याचं रडणं तिच्याही मनाला चलबिचल करत होतं. पण सागर, तुम्हाला सगळं माहीत होतं ना? केतकी पुढे काही बोलला तोच सागरने तिच्या तोंडावर बोट ठेवलं. अजूनही तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. सागरने त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याने पुसलं. शेवटी तिला झालेल्या या त्रासाला तो स्वतःच जबाबदार होता. तिचं ते नाजूक मुसमुसणं पाहून त्यालाही त्रास होत होता. केतकीच्या घशाला रडून कोरड पडली होती. सागरने तिला लगेच एक ग्लास भरून तिच्यासमोर धरला. तिने तो ग्लास घेऊन घसा ओला केला. सागरच्या कृतीतून अजूनही त्याचं तिच्यावर असणारं प्रेम आणि काळजी दिसून येत होती. पाणी पिल्यामुळे तिला थोडं रिलॅक्स वाटू लागलं. ती शांत झाली पाहून सागरने बोलायला सुरुवात केली. खरं तर मी घ्यायला नको होती, पण घेतली. जे झालं त्यात माझ्या मित्राची पण चूक नाही. मी घेतली याचा अर्थ मी चुकलो. पण मी तुला वचन देतो, मी आता इथून पुढे त्या बिअरला स्पर्श करणार नाही. त्या शॉपमध्ये चुकूनही जाणार नाही. सागर तिची विनवणी करत तिची समजूत काढायचा प्रयत्न करत होता. असं नाही, वचन हवंय मला. तुम्ही पुन्हा त्या मित्राच्या नादाला लागून घेतली तर. केतकीने लटका राग दाखवत हात पुढे केला. सागरने एक नजर तिच्या हातावर टाकली आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. त्याच्यावर असणारा अविश्वास त्याला स्पष्ट दिसत होता. हो, मी वचन देतो तुला. मी आजपासून कधीच त्या बिअरच्या बॉटलला स्पर्श करणार नाही. सागरने तिच्या हातात त्याचा हात टाकून वचन दिलं. आता कुठे तिचा जीवात जीव आला होता. सागर ही ती थांबली म्हणून मनोमन देवाचे आभार मानत होता. नाहीतर उद्या घरात आई आणि बाबासाला समजलं की केतकी घर सोडून गेली, ते पण त्याच्यामुळे, तर मात्र सागरवर महासंकट आलं असतं. क्षणात चित्र तिच्या डोळ्यासमोरून गरकन फिरलं आणि आपली बायको अजून आपल्याजवळ आहे याचं समाधान त्याच्या मनाला वाटू लागलं. आता झालं का समाधान? सागरने सुटकेचा निश्वास टाकत विचारलं. नाही झालं. केतकीने बोलताच सागरने पुन्हा जाग्यावर टुणकन उडी मारली. आता काय करू की तुझं समाधान होईल? आता मात्र तो रडवेला चेहरा करून बोलत होता. एकतर एवढ्या दिवसाचा दुरावा संपून आज केतकी त्याच्या जवळ आली होती आणि त्यात पुन्हा हा दोघांचा वाद. त्याचं तर डोकं भारावून गेलं होतं. मी असं अचानक आलेली तुम्हाला आवडलं नाही ना? केतकी उलसं तोंड करत त्याच्याकडे पाठ फिरवत बोलली. केतकी आता तिच्या मूळ स्वभावावर आली होती. मी असं म्हणालो का? माहिती आहे मला. मी तुमची चोरी पकडली ना, तुम्हाला कसं आवडेल ते? बोला बोला. केतकी आता सागरकडे तोंड करून एक डोळा बारीक करून बोलत होती. काय पोरगी आहे. इथे काही वेळापूर्वी हिने माझं जगणं मुश्किल करून ठेवलं होतं.
आणि आता हिला जोक सुचतोय, सागर मनात बोलत होता. तेच म्हटलं. राग आला ना माझा तुम्हाला. बघा बघा कसे गप्प बसलात. मग आता काय करायला हवं? हो का? आता ते पण मीच सांगायला हवं का? काय बाई जमाना आहे. इथे प्रत्येक ठिकाणी बायकोनेच पुढाकार घ्यायला हवं, असं कुठे लिहिलंय का? केतकी आता 100च्या स्पीडने वाटेल ते बोलत सुटली होती. सागरला तर आता तिचं बोलणंच समजत नव्हतं. पुढाकार पण कशासाठी? काय करायला हवं मी अजून? सागर चिडून तिच्याकडे पाहत प्रश्नार्थक नजरेने बोलला. आता बायको माहेराहून आल्यावर काय करायचं तेही मीच सांगू का? केतकी बडबडत हातातील बॅग ठेवून बेड नीट करत होती. बेड नीट करत असतानाच आपण काय बोलून गेलो हे तिच्या लक्षात आलं. तिने नजर चोरून सागरकडे पाहिलं. तो तर तिच्या बोलण्याने हवेत उडाला होता. एवढा मोठा वाद घातल्यानंतर ही कशी बोलू शकते? त्याचा विश्वास बसत नव्हता. तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. तिला आता त्याला असं पाहून कसंतसंच झालं. ते मी मला झोप लागली होती ना, प्रवासाने थकले होते मी, असं बोलून तिने बेडवर अंग टाकलं. सागर मात्र तिची सर्व हालचाल पाहून मनात हसत होता. आज त्याने एका वेगळ्याच केतकीला पाहिलं होतं. आणि हो, ही केतकी पण त्याला आवडली होती बरं. हो का? आता मला पण झोप येते, असं म्हणून सागरने केतकीला पाठीमागून पोटाला विळखा घालून स्वतःकडे ओढून घेतलं आणि मग दोघेही झोपेच्या स्वाधीन झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी नीता आणि रमेश किचनमध्ये आले. केतकीला किचनमध्ये चहा बनवताना पाहून नीताच्या चेहऱ्यावर मात्र भारा वाचल्या. तिने हळूच तिच्या नवऱ्याचा हात दाबला. अहो, ही बया अजून इथंच आहे. नीताच्या बोलण्यावर रमेशने किचनमध्ये नजर फिरवली. केतकीला पाहून तोही विचारात पडला. मित्र सगळी सेटिंग नीट लावली होती. तेवढ्यात वेळात शेतात फेरफटका मारून सागरही तिथे आला. सागरला पाहून केतकीचा मात्र चेहरा खुलला. तिने खूप प्रेमाने त्याला चहा दिला. चहा देताना सागर आणि केतकीच्या डोळ्यांची निशाणेबाजी चालूच होती. सागर तिला चहासोबत किस दे म्हणून खुणावत होता आणि ती त्याला लटक्या रागात डोळे दाखवत होती. त्या दोघांची जुगलबंदी नीताला आता सहन होत नव्हती. तुम्हाला एकही कामधड नीट करता येत नाही, नाचता येईना अंगण वाकडं. नीता रागाने जळफटत तिच्या रूममध्ये निघून गेली. तिच्या मागोमाग रमेशही तिची समजूत काढण्यासाठी खोलीत गेला. नीतू, अगं नीतू, मी खरंच सागरला दारू पाजली होती गं. पण माहीत नाही केतकीवर याचा परिणाम का पडला नाही. किती दिवस असे आपण गप्प बसून राहणार आहोत. अहो, तुमच्या बापाने कारभार केलाय हवाली त्याच्या. आता शेताची पण बुडं कोंबेल, मग आपण बसू मजेत भजन कीर्तन करत. नीताला आता हे सर्व कधी एकदाच थांबेल असं झालं होतं. अगं पण मी तरी काय गप्प आहे का? रमेशही आता नीतावर वैतागला होता. हो का? कसे दोघे लैला मजनूसारखे बसले होते चहा पीत, ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं नाही का? नीताला काहीही करून केतकीला घरातून बाहेर हाकलून द्यायचं होतं. मला वाटतं सागरने तिची समजूत काढली असावी. नाहीतरी केतकीचं बॅकग्राऊंड पाहता ती पोर दारुड्यासोबत संसार करणारी अजिबात वाटत नाही बघ. रमेश काहीतरी विचार करत बोलला. ते झालं म्हणा हो, पण आता दोघं लय जवळ यायलेत. काहीतरी करून डाव साधला पाहिजे. काहीतरी करावं लागल, असं काहीतरी की तो आयुष्यभराचा बेवडा होऊन बसल. नीता चेहऱ्यावर खुनशी भाव आणत म्हणाली. आयुष्यभराचा बेवडा काय? आता तू बघच मी काय करतो ते. रमेशने आपल्या मिशीला ताव मारला आणि तो रागात घराबाहेर पडला. तर मग मैत्रिणींनो, कथा आवडत असेल तर 2 शब्दाची कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून पुढचा भाग लिहायला मला प्रेरणा मिळेल. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन भागाचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल.